हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉमन समस्या आहे की त्यांना फिजिकल क्वांटिटीज युनिट लक्षात राहत. हे फिजिकल क्वांटिटीज युनिट लक्षात न ठेवता, पाठ न करता ते तयार कसे करायचे हे आपल्याला छोट्या व्हिडिओमध्ये बघायचे. तर आपल्याकडे पहिली फिजिकल क्वांटिटी कोणती आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याचा अर्थ व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय तयार होऊ शकते बघा. व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय तयार होईल? डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर. अंतर कशामध्ये मोजतो आपण? मीटर. पर टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंद. याचा अर्थ आहे व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय आपल्याकडे? मीटर पर सेकंद. दुसरी फिजिकल क्वांटिटी कोणती आपल्याकडे? एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. नुकतंच आपण व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काढले. व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय आपल्याकडे? मीटर पर सेकंद. आणि टाइमचं एसआय युनिट काय आपल्याकडे? सेकंद. याचा अर्थ एक्सेलरेशनचं एसआय युनिट काय? मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. ठीक आहे. याच पद्धतीनं तिसरी फिजिकल क्वांटिटी फोर्स. याचा एसआय युनिट काय होईल? फोर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? मास इंटू एक्सेलरेशन. ठीक आहे. तर मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्राम म्हणजे केजी मध्ये. इंटू एक्सेलरेशनचा एसआय युनिट आपण आताच तयार केलं. एक्सेलरेशनचा एसआय युनिट काय आपल्याकडे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ फोर्स एसआय युनिट काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि याच केजी मीटर पर सेकंड स्क्वेअरला आपण काय म्हणतो? 1 न्यूटन. त्यालाच काय म्हणतो आपण? 1 न्यूटन. याचा अर्थ फोर्स एसआय युनिट काय झालं आपल्याकडे? न्यूटन झालं. ठीक आहे. तर वर्कचं एसआय युनिट काय होईल हे कमेंट मध्ये मला सांगा. वर्कचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कमेंट मध्ये वर्कचं एसआय युनिट काय तयार होईल हे सांगा. अशाच प्रकारे नवीन नवीन कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑफलाईन बॅचला जर जोडायचं असेल तर एकदा क्लासला येऊन भेट द्या. धन्यवाद.